भावांनो चुकी झाली आपल्याकडून. आपण अक्षर की जेवढे पण आपले भाऊ ड्रायव्हर असतील त्यांना विनंती आहे की गाडी सावकाश चालवत जावा. तो स्वागत भावांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. तर भावांनो आता वाजले सकाळची 7 आणि इतकी भयंकर थंडी आहे. बाप रोडावरती जर बघितलं तुम्ही तो अक्षरशः धुवा आहे. बघा या धुवा, बापरे एकदम भयंकर थंडी, एकदम भयंकर. ठीक आहे. आणि भावांनो तुम्हाला अजून एक चीज हे दाखवतो. आता आपला टेंट अजून का काढला नाही. मी आता उठलो, फ्रेश वगैरे झालो, ब्रश वगैरे केला, चहा वगैरे काय पिला नाही आणखी. आता समोर गेल्यानंतर चहा वगैरे भेटतो, चहा वगैरे बघतो आणि चहा वगैरे घेतो. तर आता तुम्हाला आपला टेंटकडे नेतो. टेंटची हालत बघा. टेंट हे बघा भाऊन, हा टेंट आहे. इकडे मी टेंट लावला होता, अजून टेंट वगैरे काय काढला नाही. ठीक आहे. हा टेंटवरती भावांनो तर मला वाटत असेल का टेंट कसं काय भिजतो. हे बघा टेंट कसं काय भिजला. हे बघा टेंट, हे टेंट बघा सर्दीमुळे किती भिजलाय, एकदम भयंकर. अजून मी काहीच काढलं नाही, अजून फक्त फ्रेश वगैरे झालोय. बाहेर बघितलं एकदम भयंकर थंडी. हे बघा भावांनो बापरे. आणि नेमका सूर्य निघायला लागला नेमकाच. इकडे बघा, इकडे बघा, हे असं लोकेशन होतं रात्रीचं. हा पेट्रोल पंप इथं होतो, आपला टेंट लावला होता समोर. आणि नेमका सूर्य निघाला लागला त्या नेमकाच. एकदम भारी भावना, एकदम भारी बरं का. नेमका सूर्य निघाला लागलाय, डोंगराच्या वरून यायला लागलाय. भावना एकदम भयंकर थंडी आहे, एकदम भयंकर. तर चला आता नेमका सगळं सामान आवरतो आणि निघतो इथून. चहा वगैरे घेतो, निघतो. इथं माकडापाशी थांबलोय, म्हटलं आपल्याकडे थोडं बिस्किट वगैरे आहेत तर चारा मुक्या पर आणायला काय फरक पडत नाही. बघू शकता भावांनो, हे यांना बिस्किट वगैरे देतो थोडेफार. भावांनो यांच्यासाठी बिस्किटं, माझ्याकडे बिस्किटं होते. तर म्हटलं आता आपण तर काय कंटिन्यूची बिस्किट खात नाही, तर यांना मुक्या परायला थोडेफार चारावे. बघू शकता सर्व येऊन बसलेत. माझ्याकडे बघू शकता, एकदम जवळजवळ आहेत.
इकडे भरपूर जंगल आहे, बघू शकता पूर्ण जंगल आहे, पूर्ण मादी नर सर्व आलेत. बघा याला देतोय हा. मला पूर्ण सामान काढावं लागलं होतं, बघू शकता पूर्ण. भावांनो, आता हा शेवटचा पुढा आहे माझ्याकडं. 7-8 पुढे होते पूर्ण चारले मी द्यायला. आता शेवटचा आहे, हा सोडे देऊन टाकतो, नंतर बघू. तर भावांनो, आपल्याकडे याला खाऊ जरी घाललं तरी हे आपल्याला असे रागाने बघतात. व्यवस्थित आहे, आपल्याला नुकसान वगैरे का पोहोचवलेलं आतापर्यंत. याला खाऊ घालतं पूर्ण आपण. बघू शकता लहान लहान पिलं सुद्धा आहेत. तर चला निघूया. पूर्ण आता सामान वगैरे पॅक करतो, पुन्हा निघतो भावने इथून. हे बघा, मुक्या प्राण्याला काय भाऊ, मुक्या प्राण्याला प्रेमांचं वगैरे घात देतात. बुद्धाने आपल्याला प्रेमाचा संदेश देण्यास सांगितले, बघू शकताय. लहान लहान पिले सर्व रोडाने आता खाल्ले बरं. आता चालले, त्याला कळालं आता काय याच्याकडे नाही म्हणून संपलं आता. यायला कळालं बरं का आता संपलं म्हणून, याच्याकडे काही नाही आता. तर भावानं फार छान वाटलं बरं का मला. थांबलो खाऊ घालूया सर्वांना. पुढे वगैरे येते माझ्याकडे 4-5 पुढे वगैरे खाऊ घालते. आता मी सुद्धा निघतो. भावांनो, चुकी झाली आपल्याकडून. आपण अक्षरशः 8 किलोमीटर रस्ता सोडून मध्ये आलोय. तर एक भाऊ भेटले होते, म्हणे कुठे चालले, म्हटलं जातो वाराणसीला. तर म्हणजे तुम्ही चुकीचं आलेत, 8 किलोमीटर तुम्हाला परत मागं जावं लागेल. हा रस्ता वाराणसीला जात नाही. हे मॅपच्या सहाय्याने चालणं फार कठीण आहे भाऊ. आता मॅपला इकडे दाखवला रस्ता, समोर एक चौरा येईल म्हणे, 4 रस्ता येईल, तिथून तुम्हाला जावं लागेल. तुम्ही चुकीचं आल्यात म्हणे. तर आता परत 8 किलोमीटर मागं चाललोय. भयंकर आहे भाऊ. तर भाऊंना हा रस्ता आहे, बघू शकता. याच रस्त्याने आलोय मी आता. समोर 8 किलोमीटर, इथून आता परत मला जायचं आहे मागं. 8 किलोमीटर मागं जायचं आहे आता परत. तर चला भाऊंनो, जरा वेळ न घालवता निघतो इथून. आता 8 किलोमीटर परत. आता हा रिकामा चक्कर झाली आता ही, बेकार आहे भाऊ. चला निघूया. भावांनो, चुकून 8 किलोमीटर मागं आलोय, पण आता मधून यांनी एक रस्ता सांगितला, या रस्त्याने जाय म्हणे. समोर गेल्यानंतर तुला हायवे लागेल राईट साईडला. तर भावांनो, चुकून मध्ये आलो तो वेगळा मुद्दा राहिला. पण आयुष्यामध्ये आपल्या अशाच चुका होत राहतात. तर त्या चुका सुधारणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, चुका सुधारावं लागतात. हाताला हात धरून बसणं जमत नाही. चुका जर केल्या तर नक्कीच त्या चुकीला सुधारण्यासाठी काही ना काही उपाय असतो. मी जर आता 8 किलोमीटर जर समोर गेलो रस्ता चुकून, तर ही माझी चुकी आहे ना. पण त्या चुकीला सुधारणं सुद्धा माझ्याच हातामध्ये. त्याच्यामुळं परत मी 8 किलोमीटर मागं आलो.
8 किलोमीटर मागं येऊन परत आता तुमच्याशी संवाद करतोय. चुकी होत राहते, काय हरकत नाही. तर आपण जातो सागरकडं. सागर काय 70 का 80 किलोमीटर आहे. आज पोहोचलो पाहिजे. पण आता जर चुकी झाली नसती तर समजा आपण थोडं लवकर पोहोचलो असतो, बरोबर ना. तर काय हरकत नाही भावांनो, चालू आहे प्रवास. अशा चुका होत राहतात. चुकीनंच व्यक्ती शिकतो. काय भारी लेक्चर देतोय ना मी. बट जी ती रियालिटी आहे. चूक जर आपल्याकडून झाली तर चुकाचा सुधारण्याचा सुद्धा आपल्या हातामध्येच असते. तर चूक सुधारून घ्यायची. तर भावांनो, आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो हायवेवरती. रस्ता बघा भरपूर छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. अक्षरशः तुम्हाला दर्शवतो. स्वागत भावांनो पुन्हा. तर भावांनो, आपण फायनली हायवेवरती आलोय. हायवेवरती आपण सध्याला, ठीक आहे. आणि या ठिकाणी आपली छकुली मॅडम समोरून कपडे टाकले सुकवायला. कपडे सुकत आहेत कारण की आंघोळ गेली तर कपडे अजून ओलेच आहेत, ठीक आहे. तर भावांनो, आपण तब्बल 8 म्हणजे 16 किलोमीटर चुकीच्या मार्गाने गेलो होतो. जाणं 8 किलोमीटर, येणं 8 किलोमीटर. चुकीच्या रस्त्याने गेलो, पण शेवटी चूक सुधारली. विचारलं कोणाला, म्हणजे दोन भाऊ भेटले होते, त्यांना विचारलं तर हायवेला सांगितलं की जा तुम्ही या रस्त्याने, हायवे लागेल. तर आता शेवटी हायवेला आलो आहे. मागं थांबलो होतो धाब्यावरती, जेवण वगैरे केलं. काहीतरी 99 रुपयाची थाळी होती. डाळ भात पोळी शाक होती. म्हणजे ठीकठाक होतं बाबा जेवण. घरच्यासारखं नव्हतं पण ठीकठाक होतं. तर या ठिकाणी थोडं थांबलो. थोडं सावलीमध्ये. ऊन इतकं भयंकर तपतं भावांनो सध्याला, इतकं भयंकर ऊन आहे. आणि भावांनो, अक्षरशः ज्या ठिकाणी मी गेलो होतो चुकीच्या मार्गाने, अक्षरशः मला असं वाटत होतं की मी केरळामध्ये आलो की काय. कारण की इतकं निसर्गरम्य वातावरण होतं. इतकं निसर्गरम्य वातावरण, छोटे छोटे रस्ते, आजूबाजूला पूर्ण पाणी. आणि या हायवेला येण्यासाठी आपल्याला तब्बल 18 किलोमीटर यावं लागलं परत. तो वेगळा मुद्दा आहे. पण जरी चुकीच्या रस्त्याने गेलो मी, तर आनंद फार झाला. कारण की निसर्गरम्य वातावरण बघायला एक वेगळाच आनंद येतो. तर भावांनो, आता इथं 10-15 मिनटं थांबतो, लगेच आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. निघतो इथून परत. इथून बघा आता ह्याच रस्त्याने जायचं आपल्याला. उगाच आपल्याला आज बघू आता कुठपर्यंत जातोय आपण. कारण की उगाच 18 किलोमीटर समजा आपलं व्यर्थ गेलंय. बट असो, काय हरकत नाही. चूक होती, चूक सुधारावी सर्वांनी. तर भावांनो, आता बसतो मी. वातावरण आहे आणि मी या ठिकाणी थांबलो आहे की आजूबाजूला पूर्ण जंगल आहे बरं का. आजूबाजूला पूर्ण जंगलच आहे, बघू शकता. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. आणि हे इतकं निसर्गरम्य वातावरणामध्ये सावलीमध्ये थांबलो. अक्षरशः असं वाटतंय एक पडी घ्यावी. पण या ठिकाणी थांबणं जास्त उचित नाही आहे. तर लवकरच निघू इथून. तर भाऊनो, या असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघण्यासाठी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मी इथे या ठिकाणी थांबलो आहे. आणि तुम्हाला जर असं वातावरण बघायचं असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. कारण निसर्ग फार छान आहे, बघू शकता. स्वागत भावांनो पुन्हा. इथं काय थांबायचं कारण नव्हतं, पण म्हटलं थांबावा. कारण की मला असं वाटतं आपले काही भाऊ काही कंपन्यांना जातात, काही शेतामध्ये काम करतात, काही ड्रायव्हर असतील. तर भावांनो, इथं नाही का अपघात झालेला आहे, बघू शकता. ॲक्सिडेंट झालेला आहे इथं, ठीक आहे. आणि भावांनो, अपघात अक्षरशः भयंकर आहे असं वाटतं मला. हे बघा, ही छोटं आता काम एक छोटी गाडी आहे. ही डायरेक्ट अक्षरशः पूर्ण चपटी झाली, बघू शकता भावने. अक्षरशः किती भयंकर असेल हे भावांनो. डायरेक्ट एकीकडून पूर्ण बघू शकता हे किती भयंकर आहे. आता काय हाल झाला असेल त्या बिचाराचा भावांनो. अक्षरशः एकदम भयंकर आहे. हे बघू शकता पूर्ण बिचाऱ्यांचं जेवण वगैरे पूर्ण तसं पडलेलं आहे. भावांनो, जे कोणी माझे भाऊ
ड्रायव्हरकीमध्ये काम करत असतील, गाड्या चालवत असतील, वाहनं चालवत असतील, कृपया करून हळू गाडी चालवा. कारण की आपण गाडी चालवताना आपल्याला मालकाने जी ऑर्डर दिलेली असते किंवा सामान तुला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे ते पोहोचवण्यासाठी आपण अक्षरशः जोरामध्ये प्रवास करतो. पण भावांनो, आपल्या जीवाकडे पाहून प्रवास करा. बघा भावांनो, ही गाडी अक्षरशः पूर्ण चपटी झाली. ते गाडीचं सोडून द्या, पण अक्षरशः मला तरी वाटतंय की जे गाडीमध्ये जे बसलेले असतील त्यांना काय व्हायला नको. भावांनो, अक्षरशः एकदम भयंकर आहे. बघा हे पूर्ण मधून एकदम भयंकर आहे भाऊ. हे बघा, हा भाग बघा, पाठीमागचा भाग बघा. ही ठोकलीच कशी काय समजना. मागून ठोकली, वरून ठोकली, सगळीकडून चपलीच कशी. भावांनो, अक्षरशः भयंकर आहे. हे कसं ठोकलं असेल का माहिती. बट काय हरकत नाही भावांनो, फक्त हेच सांगण्यासाठी मी थांबलो की जे कोणी आपले भाऊ बहिणी तर नाही चालवत म्हणा जास्त गाड्या, पण आपले भाऊ जे कामगिरी करत असतील, ड्रायव्हर असतील, त्यांना विनंती करतो की गाड्या सावकाश चालवत जावा. कारण की आपण जरी गाडी चालवत असलो पण आपले घरचे आपली वाट बघतात. काय व्यवस्था असेल बिचाऱ्यांची आतमध्ये. अक्षरशः भयंकर वाटतो असं बघून. अक्षरशः अंगाला काटा येतो. बघा नाही, फक्त एवढं सांगण्यासाठी भाऊ इथं थांबलो की जेवढे पण आपले भाऊ ड्रायव्हर असतील त्यांना विनंती आहे की गाडी सावकाश चालवत जावा. चला भाऊ, निघतो इथून. स्वागत करतो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा मुक्काम आहे आपला इंडियन ऑइल पेट्रोल पंप. तर भावांनो, या पेट्रोल पंपापासून तब्बल 20 ते 25 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप होता. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण मुक्काम केला आहे. आज 5:20 झालेत त्याच्यामुळं. तर भावांनो, आज तरीही आपण 80-90 किलोमीटर चाललो आहे. जर ते मागं जर गेलो ना तर 16 किलोमीटर, तर 100 किलोमीटर चालली असते सायकल. पण भावांनो, रोजचं 100 किंवा 80 किलोमीटर चालणं किंवा 50 किलोमीटर चालणं सायकलीवरती मजाक नाही. ते म्हणायला वाटतं की हां फक्त 50च चालला किंवा 100च चालला, पण जो अक्षरशः चालवतो त्याला कळतं की सायकल ॲक्च्युअलीमध्ये कशी चालते कशी नाही. तर भावांनो, असो, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवासात. तर व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करणं विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.